नमस्कार मंडळी, कशा आहात? तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल. आज आपण एका लेजंडचा चेस्ट वर्कआउट ट्राय करणार आहे. काल आम्ही शिवमचा लेग वर्कआउट ट्राय केला आणि भाई एवढी हालत खराब झाली की चालवत नव्हतं जिमवरनं घरी जाताना. आज पण लेट उठलो, एवढे पाय दुखत होते. पण हे स्वीट पेन मजा येते एक्सपिरियन्स करायला. तुम्हाला टाईम भेटला तर मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्हाला टाईम भेटला तर जिमला जावा, 1 तास तरी जावा ॲटलिस्ट. तुम्हाला कळेल की काय जिमचं एक महत्त्व तुमच्या लाईफमध्ये असतं. एनिवे, आता मी आलो आहे वॉक करायला नेहमीप्रमाणे आपल्या या सुंदर गार्डनमध्ये, जिथे कोण नसतं या टायमाला माझ्या व्यतिरिक्त. तर आपला पटापट आज वॉक कंप्लीट करू आणि मी तुम्हाला जिमला जाताना भेटेन आणि आमचा आजचा त्या लेजंडचा चेस्ट वर्कआउट तुम्हाला दाखवेन. मोस्टली गाईज मी वीकमध्ये माझं ऑफिस असतं, त्यामुळे मी तुम्हाला मोस्टली वर्कआउट अँड डाएट रुटीन दाखवायचा प्रयत्न करेन आणि विकेंडला थोडा फन करायचा प्रयत्न करेन की थोडंसं एक्सप्लोअर करायचा आपण प्रयत्न करू विकेंडला आणि ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर आय होप तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चेस्टचा वर्कआउट आम्ही कसा करतो ते तुम्हाला आम्ही दाखवतो. ठीक आहे. मस्त क्लायमेट झालं आहे. असं वाटतं लवकरच आता पाऊस सुरू होणार आहे. पावसाची वाट बघतोय मी. एकदा पाऊस चालू झाला की खूप एंटरटेनमेंट चालू होणार आहे. गणपतीत गावाला पण जाणार आहे आम्ही, त्याची मी आतुरतेने वाट बघतोय. हे बघा गाईस, काय बोलणार अशा लोकांना. ते या गार्डनमध्ये वयस्कर लोक, छोटी पोरं वगैरे येतात आणि इथे लोक बिअरच्या बाटल्या वगैरे ठेवतात. रात्रीचे असतात ते मोस्टली आणि दारूच्या बाटल्या वगैरे ते टाकतात. नका करू काहीच. कोण असं बघत असेल जे करतात त्यांनी. तिथे छोटे वयस्कर लोक येतात, छोटी माणसं येतात. एनिवे, आपला वॉक आज कंप्लीट करू आणि तुम्हाला जिमला जाताना मी भेटेन आणि आज त्या लेजंडचा चेस्ट वर्कआउट तुम्हाला दाखवू. तर आज जसं तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल, आज आपण एका लेजंडचा चेस्ट वर्कआउट ट्राय करणार आहे आणि तो कुठला इंटरनॅशनल हे नाही आहे. ते आपले आहेत मिस्टर मुकेश गेहलोत. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एकदा, मी लिंक टाकेन त्यांची इंस्टाग्राम लिंक वगैरे, तुम्ही एकदा जाऊन चेक करा कोण आहेत ते. मला ते पर्सनली खूप आवडतात कारण त्यांचे टिप्स वगैरे खूप इझी असतात आणि फुल प्रोफेशनल ते लोक सांगतात की कसं करायचं वगैरे. तर आता पोचू आपण, न वेस्ट करता आता पटकन जिममध्ये जाऊ आणि त्यांचा चेस्ट वर्कआउट आपण चालू करू. तर गाईज, या सेटला सीन काय झाला की रॉड खूप वरती होता आणि माझा हात पोचत नव्हता. त्यामुळे मी नंतर विचार केला की जाऊ दे, वरतून तसाच मारू आणि मी लिफ्ट करायला सुरुवात केली आणि माझा बॅलन्स गेला. बघा कसा 1-2 हाताने कसा उचलला ते. नंतर मारायला चालू केला पण माझा मोमेंटम ऑलरेडी मिस झालेला आणि त्यात मी खूप मागे आलेलो होतो. तर रॉड पण मागे घासत होता आणि खाली एक प्लेट पण पायाखाली आली, त्याच्यामुळे पण डिस्टर्ब होत होतं. त्यामुळे पूर्ण या सेटचा मोमेंटम माझा गेला. तर विचार केला जेवढे रेप्स जातील तेवढे मारू आणि त्याच्यात शेवटचा रेप पण असा अडकला, पण शेवटी पूर्ण केला. सगळ्यात मेन एक्सरसाइज, तुम्ही जर चेस्ट मारत असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही फ्लॅट बेंच बारबेलने सुरू करा. इट इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज फॉर चेस्ट. आणि मुकेश गेहलोत सरांप्रमाणे लास्ट सेट झाल्यानंतर एक सुपर सेट घेऊ आपण. तुम्हाला दाखवतो काय पण त्यांचं बघा. One, two, three, up. Easy. Push. One.
Easy, come on. One push. One more. Push, push. Push. Easy. Right support there. बेंच झालेले आहेत, बारबेल बेंच मारून. आता नेक्स्ट डंबेल इन्क्लाइन. सुपर सेट पण झाला मारून. आता जरा इन्क्लाइनवर खेचू. इन्क्लाइन डंबेल झाले. इन्क्लाइन घेतोय. मजा आली इन्क्लाइन डंबेलला. खूप टाईम नंतर 45 ट्राय केला. इन्क्लाइन घेऊ. आपला फायनली चेस्टचा वर्कआउट झालेला आहे. फुल मजा आली. खूप टाईमनंतर एवढा प्रॉपर चेस्टचा वर्कआउट झाला. थँक्स टू मुकेश गेहलोत सर. त्यांचा रुटीन आज आपण फॉलो केला आणि मजा आली. तुम्हाला कसा वाटला आजचा वर्कआउट आणि आजचा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि उद्या पण आपण बॅक आहे, तर उद्या कोणत्या तरी दुसऱ्या लेजंडचा आपण बॅक वर्कआउट ट्राय करू. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओजसाठी. आता पण चाललो मी काहीतरी खायला. घरी काय नाही आहे, तर बघू बाहेर काहीतरी आपल्याला हेल्दी खायला भेटतं का. तर असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. गाईज आता एक मी सलाड खायला आलो. खूप भूक लागलेली. हे बघा. आणि हे इकडे कासा रोडवलेला आहे. ते इकडे कोण आसपास राहत असेल तर ट्राय करा. मस्त आहे. मी कॉर्न्स चाट घेतला आणि टेस्ट मस्त आहे. भाई आपले व्लॉग बघतोय, असं वाटतंय भाई एडिटिंग वगैरे अच्छा आहे ना. आप भी करो सुरू. त्या सलाडवाल्याची इथे एक सीन झाला.
तर त्याला कळलं की मी ब्लॉग वगैरे बनवतो, तर तो त्याने आय डी वगैरे घेतला ब्लॉग्स वगैरेचा, सबस्क्राईब वगैरे केलं यूट्यूबवर आणि त्याने 3-4 गोष्टी मला ट्राय करायला दिल्या की हे ट्राय करा ते काय करा. आणि नंतर मी ट्राय वगैरे केलं आणि मी त्याला विचारलं किती पैसे झाले, तर तो पैसे घेत नव्हता. म्हणलं अरे सांग किती झाले, पण तो बोला नाही ठीक आहे. त्याच्या गुगल पेवर मारलं, जेवढे झाले तेवढं बघून त्याला दिले. तर बेसिकली डेली ब्लॉगचे जेव्हापासून मी डेली ब्लॉग चालू केले ना, मला असे खूप एक्सपिरियन्स झाले. लास्ट टाइम पण त्या कॅबवाल्याला कळलं जेव्हा मी ब्लॉग बनवलं, त्याशी चांगलं कॉन्व्हर्सेशन झालं आणि मग खूप काय कळलं त्याच्या बाबतीत पण, आणि मजा आली त्याशी बोलून पण. आज पण चांगला एक्सपिरियन्स झाला. तर ओव्हरऑल आज मजा आली. आय होप तुम्हाला पण आजचा ब्लॉग आवडला असेल. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या गाईस. गुड नाईट.